विनंती, शेवटचा कॉल असेल. चला थोडी घाई करा. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि नेक्स्ट बॅट्समन वन डाऊन बॅट्समन आपण लेगंबरच्या दिशेने पाठवायचं आहे, तिकडे उभा करायचं आहे. आपल्याला विनंती करतो, मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. वेळ फार कमी आहे आणि आपल्याला अजून टोटल पाहिलं तर 5वी मॅच सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि टोटल 13 मॅचेस आहेत. त्यामुळे 8 मॅच अजून देखील खेळवायचे. थोडी घाई करा लवकर. नेक्स्ट बॅटर तयार ठेवायचं आहे. स्वराज्य स्ट्रायकर्स आपल्याला विनंती करतो, नेक्स्ट बॅटर तयार ठेवा. लेग अंपायरच्या बाजूला उभं केलं तरी चालेल. लेग अंपायरच्या इकडे उभं करा, थोडीशी वेळ वाचेल आपली. अजून 8 मॅचेस खेळवायचे, 13 मॅचेस खेळवायचे. फायनल पर्यंत याची नोंद घ्या. लीग पद्धतीचे सामने आहेत, कारण अनेक खेळाडू आपले गावावरून आले आहेत, कोणी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आले, त्या कामानिमित्ताने इथे राहतात. परंतु जे खेळाडू गावावरून आले आहेत त्यामुळे त्यांना मॅचेसचा अनुभव पुरेपूर आनंद घेता हवा या टुर्नामेंटचा. त्यामुळे लीग पद्धतीचे सामने आयोजित केले, त्याची नोंद घ्या आणि सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवर किशोर, बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आपण एक्स्ट्रा प्लेअर आला ना आपला. पुढे सचावून केलाय, पहिला चेंडू होता शॉर्ट मिडलला. आपण पाहिलं तर दादा बॅटिंग करणारा संघ स्वराज्य स्ट्रायकर, आपला एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये. स्वराज्य स्ट्रायकर एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं आहे मित्रांनो. हरीश आणि आपण जर पाहिलं तर दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूचा खेळ झालाय, 1 धाव झाली आहे डीमा. स्वराज्य स्ट्रायकर या संघाचं खातं उघडलं एका धावेने. यावेळी आडव्या बॅटनी, यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तेथे आहेत. बॉल पकडणार का, परंतु पकडला नाही. चेंडू जातो आर पार, सीमा पार, येतोय चौकार. खांबाळे प्रीमियर लीग चौकार पाहायला भेटतो यावेळी या दीपक यांच्या बॅटमधून. या मॅच नंबर 5 चा पहिला चौकार. दीपक यांनी किशोर यांचं वेलकम केलं बाउंड्रीने. 5 धावा झाल्या धाव फलकावर. संघाचं खातं उघडलंय एका धावेने. त्यानंतर चौकार पाहायला भेटला दीपक यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते स्वराज्य स्ट्रायकर यांची 5 या धावसंख्येवर. दोन्ही संघ एक मॅच पराभूत झाले, त्यामुळे नक्कीच नव्या विविधतेने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, विजयाच्या आशेने उतरलेत. यावेळी बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला मागील पायावर आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडूला पाठवलं. एका धावेसाठी खेळाडू तिथे आहेत. थोडंसं यावेळी पाहिलं तर चेंडू स्टिकरला लागला होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, त्यामुळे योग्य फटका पाहायला भेटला नाही. मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटते. स्ट्राईकवर पुन्हा एकदा हार्ड बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने सरळ बाजूने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला मार्गस्थ केल्याने 1 धाव, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगलं कॉर्डिनेशन पाहायला भेटते. 2 धावांनी धावफलक पुढे जाते. 8 धावा झाल्या, 4 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना स्वराज्य स्ट्रायकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागील बाजूला बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या डोक्याच्या वरून. 1 धाव आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील पाहायला भेटते. डायरेक्ट हिट झाला होता चेंडू या विकेट किपरच्या माध्यमातून आणि वेस्टर्नवर जाऊन आदळला आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते. डबल डिजिट मध्ये 10 धावा आपल्याला पाहायला भेटतात धाव फलकावर. नक्कीच पहिलं पर्व आहे सर्वांसाठी अभिमानाचं, स्वाभिमानाचं पहिलं पर्व, ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व असं आमचं पहिलं पर्व. पहिल्या पर्वात पहिलं पाऊल तर उचललं आपल्या संपूर्ण खंबाळे ग्रामस्थ यांनी, परंतु नक्कीच ज्या कमी आपल्याला पहिल्या पर्वात असतील त्या दुसऱ्या पर्वात भरून काढायला पाहायला प्रयत्न असेल संपूर्ण खंबाळे ग्रामस्थ यांचा, मित्रपरिवार यांचा. 1 धाव आणि एका धावेबरोबर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बिनबाद आणि स्वराज्य स्ट्रायकर यांची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला भेटते धाव फलकावर.
चला थोडीशी घाई करायची, लवकरात लवकर गोलंदाजांनी गोलंदाजी ट्रॅकवर यायचं आपल्याला विनंती असेल. यावर्षी वैभववाडीतील तालुक्यातील आपले संघ आज शनिवारच्या दिवसात आपल्याला या पर्वात खेळताना पाहायला भेटत. राहुल येतात गोलंदाजी मार्गवर. गेल्या शनिवारी रविवारी मी इथेच होतो आणि आपलं संपूर्ण रत्नागिरीतील खडकवली तालुक्यातील संघ देखील आले होते. रत्नागिरीतील 16 संघ खेळत होते, त्यामुळे गावाकडचं क्रिकेट देखील बदललंय. आज गावाकडे देखील मोठ्या स्पर्धा होतात, मोठ्या रकमेच्या स्पर्धा होतात. चांगल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणायला हरकत नाही. या लीग पद्धतीच्या मॅचेस आपल्या विभागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंसाठी खूप उपयोगी ठरतात आणि चांगले खेळाडू आपल्याला या लीग पद्धतीच्या सामन्यामधून पाहायला भेटतात आणि नक्कीच ते खेळाडू आपल्या जिल्ह्याचं, आपल्या कोकणाचं नाव मोठं करत असतात. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पंच हरेश्वर दानू आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. हरेश स्ट्राईकवर पुन्हा एकदा पुढे सरसावत आहेत. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू थोडासा लांब होता बॅट बसून, परंतु यावेळी डॉट बॉल पाहायला भेटते. त्यामुळे या स्पर्धा आपल्या गावाच्या माध्यमातून, आपल्या वाडीच्या माध्यमातून, आपल्या तालुक्याच्या माध्यमातून ज्या होतात त्यावेळी नवीन खेळाडूंना, एमर्जिंग प्लेअरना एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होते. अगदी एका हाताने, हे तो मेरा बाय हात का खेळ आहे अशा प्रकारे चेंडूला पकडला आणि फेकी देखील केली. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाताना पाहायला भेटतो. 13 धावा धाव फलकावर. थोडंसं पाहिलं तर थोडंसं वाईडिश फाईन लीगला खेळाडू आहे, थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लीगला खेळाडू आहे. 13 धावा झाल्यात. बस विनंती असेल, आयोजकांनी आधीच सांगितलं होतं की मैदानाच्या आतमध्ये कचरा करायचा नाहीये. ज्या काही पाण्याच्या बॉटल्स आहेत किंवा जो काय वेस्ट कचरा आहे तो योग्य ठिकाणी आपण ठेवायचा आहे, जेणेकरून मैदान बीएमसीच्या अंडर आणि आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छता राखता येईल. याची देखील काळजी घ्यायची क्रिकेट बरोबर, कारण अशा प्रकारची चांगली व्यवस्था आपल्यासाठी आयोजकांनी केली आणि त्या ठिकाणी आपण जर साफसफाई ठेवणार नाही तर आपल्या गावाचं नाव खराब होणार, वाडीचं नाव खराब होणार, तालुक्याचं नाव खराब होणार. त्यामुळे सर्वच खेळाडूंनी याची काळजी घ्यायची. परत मॅचच्या दिशेने स्ट्राईकवर दीपक. यावेळी आडव्या बॅटने कॅच इथे आली होती, कॅच सुटली आहे यावेळी. कॅच आली होती, कॅच सुटली. कॅचेस विन द मॅचेस. माझ्या मते सकाळी शिरा होता नाश्त्याला, तो हाताने खाल्ला की काय ते थोडंसं तूप राहिलं असेल, त्यामुळे ही कॅच सुटली असं वाटतं. मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतं. असं 2 धावा येत आहेत आणि फुलटॉस होता यावेळी, पुल केलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. नो चेंडूवर येतोय चौकार, चेंडू जातोय सीमा पार, धावा मिळतील त्यात 4. त्यामुळे 5 धावांचा फायदा इथे होतोय. बिमर पाहायला भेटला, नो बॉल पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. 20 धावा झाल्यात. 20 धावांवर बदल मारले होते सोलाचे स्ट्रायकर या संघाने. नक्कीच संघ मालकांचे देखील विशेष आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी संघ मालक म्हणून पुढे आले आणि स्पर्धा आयोजनासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या सर्वच मान्यवरांचा. यस आउट असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, पहिल्या मॅच मध्ये देखील हे चित्र पाहायला भेटलं होतं, आता देखील पुन्हा एकदा ते चित्र पाहायला भेटतंय. तुम्ही ज्यावेळी खेळता आणि खेळून क्रीजच्या बाहेर पडता त्यावेळी तुम्ही बॅट पूर्णपणे क्रीजच्या आतमध्ये ठेवून अंपायरला सांगत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं नाही, आणि इथे तेच घडतं आणि विकेट येते. दीपक यांना मैदान सोडावं लागतंय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आधीच तैनात आहेत. चला नेक्स्ट बॅट्समन लेग अंपायरच्या दिशेने म्हणजे स्ट्राईक अंपायरच्या दिशेने पाठवायचे. बॅटिंगसाठी राज येत आहेत. आडव्या बॅटने यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. कॅच पूर्ण केला जातोय. क्या बात आहे, कॅच टिपला आणि
दीपक माघारी परततोय आणि दीपकच्या मागे मागे राज देखील माघारी परततोय. तू चल में आया असंच काहीसं राज त्याला सांगतायत आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल टिपला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. कुणाल यांनी तो झेल टिपलाय. गुड कॅच. मागाशीच म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. स्कोर झालाय तो 20 धावा. स्वराज्य स्ट्रायकर यांची धावसंख्या झाली 20 आणि 20 वर 2 गडी बाद. एका मागे एक. चला मी आधीच म्हटलं होतं बॅटर रेडी ठेवायचे. आता राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला राजेश आहेत. स्ट्राईकवर हरेश आणि गोलंदाजी मार्कवर विश्वनाथ. अंतिम षटक असणार आहे. शेवटचं षटक विश्वनाथ आहेत. गोलंदाजी मार्को. स्ट्राईकवर जर पाहिलं तर हरेश आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद आणि 20 धावा झाल्या त्या स्वराज्य स्ट्रायकर या संघाच्या. आणि आपण पाहताय खांबाळे प्रीमियर लीग 2026 हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आज संपूर्ण दिवसभर याची चर्चा असणार आहे की पहिला पर्व आपल्या नावावर कोण करणार. या पहिल्या पर्वाचा मानकरी कोण ठरणार. यावेळी मॅन ऑफ द सिरीज कोण घेऊन जाणार. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर कोण घेऊन जाणार. या सर्वांची चर्चा आणि संध्याकाळी नक्कीच या चर्चेला या ठिकाणी पूर्णविराम लागणार आहे. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय करताना पाहायला भेटते. सिंगल छोटी धाव. दिवसा डवळ्या अगदी चोरी होताना पाहायला भेटते. चोरी होते एका सिंगलची, एका धावेची. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 21 धावा झाल्या धावफलकावर. कुठेतरी नजर हटी और दुर्घटना घटी आणि हे सगळं चित्र आपल्याला पाहायला भेटणार आज क्रिकेटमध्ये. आणि निमित्त आहे ते खांबाळे प्रीमियर लीग 2026चा. खेळाडूंबरोबर आमचे कॅमेरामॅन देखील मैदानाच्या आतमध्ये क्षणचित्र टिपतायत. त्यांचं देखील कौतुक. ही स्पर्धा आपण वन लव फोटोग्राफी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील पाहू शकता. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. अगदी क्रिस्टल क्लिअर आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला भेटतं यूट्यूबच्या माध्यमातून. मनीष दाबी यांचं नाव आपण घेतलं. खारदांडा कोळीवाडा परिसरात गेलात तर त्यांच्या नावाची एक वेगळी छाप आहे, वेगळी ओळख आहे. अगदी लहान पोरगा देखील तुम्हाला मनीष दाबी यांच्यापर्यंत नेऊन सोडेल. आणि त्यांना देखील या खांबाळे प्रीमियर लीगमध्ये संधी भेटली. त्यांचं देखील स्वागत असेल. परत मॅचच्या दिशेने फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर शतक्षणात थोडासा बदल. अंतिम षटक. एका चेंडूचा खेळ झाला. 1 धाव आली. यावेळी मोठा फटका उचलून दिलाय, भिरकावून दिलाय. कॅच होणार का. यस, कॅच देखील पूर्ण झाली आहे. काय कॅच पकडली आहे. थोडासा वाईडिश मिड विकेटला आपण हा झेल पाहिला. स्वतः कॅप्टन, स्वतः संघ मालक संजू लांजवळ तेथे होते आणि काय कॅच पूर्ण केलाय. लाजवाब कॅच वेगळ्या अंदाजामध्ये. अजून एक गडी बाद होते आणि मैदान सोडावं लागते ते राजेश यांना. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश 15 नंबरची जर्सी परिधान केली आहे. माझ्या मते पुढच्या वर्षी अगदी कलरफुल जर्सी आपल्याला पाहायला भेटतील. असं काहीचं आयोजन असेल, असं काहीचं नियोजन असेल आणि खूप काही चेंजेस आपल्याला पुढच्या वर्षी खांबाळे ग्रामस्थ आयोजित खांबाळे प्रीमियर लीगमध्ये पाहायला भेटतील. वळत पुढच्या चेंडू कधी मोठा फटका खेळण्याच्या नादात यावेळी योगेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ यांचा डॉट बॉल पाहायला भेटतो. त्या दरम्यान 3 चेंडूचा खेळ शिल्लक दाखवतात त्याचे गोलंदाज विश्वनाथ. यावेळी आडव्या बॅटने यावेळी शतरक्षक आहे तिथे त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली. 1 धाव आणि बॅकअपला पाहिलं तर संजोग चांगला बॅकअप दिला. संजोग यांनी चांगला थ्रो पाहायला भेटतो. एका धावेवर समाधान मानावं लागतं योगेश यांना. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 22 धावा झाल्यात आणि अंतिम शेवटचे 2 चेंडू अंतिम षटकातील पाहायला भेटतात. स्ट्राईकवर आहेत ते हरेश.
पुढे सरसावले. मिस टाइम स्ट्रोक. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. बीट करून जाणारा फलंदाजाला हा चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. 22 धावा झाल्यात. किती धावांचं टार्गेट, किती धावा येणार या शेवटच्या चेंडूवर. चौकार येणार, षटकार येणार का सिंगल येणार का डॉट बॉल येणार. यावेळी मोठा फटका ऑन साइडला पाठवून दिलाय, भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय हरेशांच्या बॅट मधून आणि 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 28 धावा झाल्यात आणि 29 धावा करायच्या आहेत टीम आदिशक्ती 11 यांना. संघ मालक संजोग लांजवळ यांच्या समोर आता आपण जर पाहिलं तर यांच्या संघासमोर असणाऱ्या 29 धावांचं लक्ष. 18 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत आणि धावांसाठी धावाधाव करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडतंय दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये. दोन्ही संघांकडे पराभवाची खंत नक्कीच असणार, त्यामुळे नव्या उमेदीने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ उतरलेत. 28 धावा झाल्यात. स्वराज स्ट्रायकर यांनी केलेत प्रथम फलंदाजी करत असताना, तर आदिशक्ती 11 यांना करायच्या 29 धावा. नेक्स्ट मॅचचं टॉस साठी यायचंय. विनर ना खांबाळे टायगर्स आणि यस नेक्स्ट मॅचचं टॉस साठी यायचंय. खांबाळे टायगर्स आणि त्यांच्या समोर असणारा संघ सालवेश्वर टायटन्स यांच्यामध्ये लढत असणार आहे. एका बाजूला टायगर्स, एका बाजूला टायटन्स. खांबाळे टायगर्स आणि सालवेश्वर टायटन्स यांच्यामध्ये लढत. टॉस साठी यायचंय. टॉस केला जाईल याची नोंद घ्या संघ मालकांनी. एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही संघ चालू मॅचचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे यायचंय, विनंती असेल आपल्याला. सालवेश्वर कॅप्टन यायचंय. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आदिशक्ती 11 आपल्याला विनंती करतो तर स्वराज्य स्ट्रायकर्स आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघ विनर आहेत, त्यामुळे खांबाळे टायगर्स आणि त्यांच्या समोर असणारे संघ सालवेश्वर टायटन्स. सालवेश्वर टायटन्स आणि समोर संघ असणारा खांबाळे टायगर्स यांच्यामध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. बॅटिंगसाठी विश्वनाथ आणि संजोग जे स्वतः संघ मालक आहेत, कॅप्टनच्या भूमिकेत आहेत, ते संजोग लांजवाड सर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लाल कॅप परिधान करून आपण पाहतोय विश्वनाथ यांना. नाही सालवेश्वरचा कॅप्टन असंच करणार. सालवेश्वरचा कॅप्टन प्रमोद. सालवेश्वर कॅप्टन यायचं लवकर. कॅप्टन प्रमोद सर, प्रमोद लोके कॅप्टन यायचंय. टॉस साठी वेळ जातोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून 8 मॅचेस खेळवायचे, तर मॅच नंबर 6चा टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघ विनर आहेत. खांबाळे टायगर्स आणि समोर संघ असणारे सालवेश्वर टायटन्स. टॉस केला जाईल, कॅप्टन यायचं. वेळात चालू मॅचच्या दिशेने मॅच नंबर 5 पहिली बॅटिंग करत असताना स्वराज्य स्ट्रायकर संघाने धावसंख्या केली ते 28. 29 धावा करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये आदिशक्ती 11 यांना, म्हणजेच संजोग लांजवड यांच्या संघाला करायच्या 29 धावा. बॅटिंगसाठी उतरले आहेत विश्वनाथ आणि स्वतः संजोग नॉन सेकंडला. गोलंदाजी मार्कवर पाहूया. गोलंदाजीसाठी येत आहेत ते राजेश.
नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. एक चांगला मैदान आपल्यासाठी उपलब्ध केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज संकुलन आज अंधेरी आझाद नगर या परिसरात हे मैदान आहे आणि त्याची देखील व्यवस्था आयोजकांनी केली आहे. आपल्यासाठी सर्वच टी शर्ट असेल, ट्रॉफीज असतील, हे सर्व आपण जर पाहिलं या सर्व आयोजनासाठी कमीत कमी 2-3 महिन्याचा कालावधी तर नक्कीच गेला असेल. त्यामुळे एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटतं आणि याहीपेक्षा चांगलं आयोजन पुढच्या वर्षी देखील आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सर्व संघ मालकांना आणि सर्व खेळाडूंना सहकार्य करावं लागेल. वळत चालू मॅचच्या दिशेने पहिला चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागून मागील बाजूला चेंडू मार्गस्थ होतोय. शॉर्ट फाईन लेगच्या थर्ड मॅनचे खेळाडू तिथे पोहोचतात आणि एक धाव अर्जित केली जाते धाव फलकावर टीम आदिशक्ती 11 यांची. टॉस इथे आपण जर पाहिलं तर नेक्स्ट मॅचचा साल्वेश्वर यांनी जिंकलेला आहे. डिसिजन कळवायचं आहे. परत चालू मॅचच्या दिशेने पहिली धाव अर्जित केली विश्वनाथ यांनी आपल्या बॅटने संघाचं खातं उघडलं, वैयक्तिक खातं देखील उघडलं एका धावेने. तर संजोग स्वतः कॅप्टन फलंदाजीसाठी स्ट्राईकवर यावेळी डाऊन द लेग टाकला होता. अगदी फ्लिक केलेला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव अर्जित केली जाते धाव फलकावर. दोन चेंडू आणि 2 धावा धाव फलकावर पाहायला भेटत आदिशक्ती 11 यांचा. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ यांचा, परंतु समोर आहे गोलंदाज राजेश यांनी देखील कमबॅक केले. डॉट बॉल पाहायला भेटतोय. बीट केलं विश्वनाथ यांना. हाकूट टप्प्याचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुल करायचा होता, परंतु पुल सक्सेसफुल झालेलं नाहीये. बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटते आपल्याला. या ठिकाणी आयोजकांनी आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील केली आहे. त्यामुळे कोणी बाहेर जायचं नाही मैदानाच्या आणि मॅचेस कंटिन्यू राहणार आहेत. मॅच कुठे थांबणार नाही आहेत. ज्यांच्या मॅचेस नाही आहेत त्यांनी जेवून घ्यायचं आणि ज्यांच्या मॅचेस चालू आहेत त्यांनी आपली मॅच संपल्यावर जेवून घ्यायचं आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साईड टाकला होता. व्हाईट बॉल पण आमच्यापर्यंत डिसिजन कळवत आहेत, परंतु यष्ट्यांच्या मागे अपील केलं जात आहे. पंचांचा डिसिजन ठाम आणि व्हाईट बॉल. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. अतिरिक्त धावेची भर पडते आदिशक्ती 11 यांच्या धावसंख्येत झाली ती 4 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा डाऊन द लेग साईड, पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर म्हणजे धावा हवा अंतर. अतिरिक्त धावांची भर पडते आदिशक्ती 11 यांच्या धावसंख्येत. फायदा होतो आदिशक्ती 11 यांना. मोठा फटका यावेळी ऑन साइडला काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. झेल पूर्ण केला जातोय. एक चांगला झेल टिपलाय. संजोग यांची खेळी संपुष्टात. मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन और संजोग चले अपने वतन. पाच धावा झाले धाव फलकावर. पहिला विकेट, पहिला गडी बाद आणि संजोग स्वतः संघ मालक तंबूच्या आश्रयाला परत आहेत, डगावच्या आश्रयाला परत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते. यावेळी बॅटर आले अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू होते तेथे त्यांना बीट करून चेंडू निघून जाणार सरळ सीमारेषच्या पलीकडे आर पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. रोशन यांच्या बॅट मधून सीधी बॅट. अरे सीधे बैट से नो बकवास. सर बॅटरचं नाव कळवण्यात द्यावं. संदेश आहे नाव. संदेश बॅटर नाव संदेश. चुकीची दुरुस्ती संदेशाच्या बॅट मधून
आज चौकार पाहायला भेटला. षटक देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद आणि 9 धावा झाल्या टीम आदिशक्ती 11 यांचा. चौकार महत्वाचा ठरला तो संदेशांचा. संदेश देत आहेत की समोरच्या टीमला मी मैदानाच्या आतमध्ये आलोय, माझ्या बॅटमधून चौकार आलाय आणि विजयाच्या दिशेने मी आपल्या संघाला घेऊन चाललोय. तर स्ट्राईकवर विश्वनाथ, गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटते. दीपक येतात गोलंदाजी मार्कवर. चला मॅच सुरू करायची, वेळ घ्यायची नाहीये. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने क्षेत्र निवडलं होतं. डीप मध्ये खेळाडू आहेत, जोपर्यंत येतील तोपर्यंत पाहूया किती धावा होत आहेत. एक धाव पूर्ण आणि थोडासा थ्रो अचूक नव्हता, त्यामुळे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते. 11 धावा झाल्या धाव फलकावर. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा झाल्यात. नक्कीच आमचे कांबाळे गावचे संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण सिनियर खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत असेल. त्यांनी देखील आपल्या काळातलं खूप चांगलं क्रिकेट केलं. त्यावेळी फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण दीपक यांचा. स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगला चेंडू अडवला. डॉट बॉल पाहायला भेटतोय. काय फिल्डिंग पाहायला भेटते दीपक यांच्या माध्यमातून. फुललेचा चेंडू यावेळी आडव्या बॅटने समोरच्या दिशेने. थोडासा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू होते. चेंडूवर पोचले आणि फेकी केली. त्या दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते. 12 धावा झाल्या धाव फलकावर. स्ट्राईक होते. रोटेड स्ट्राईकवर संदेश, ज्यांच्या बॅट मध्ये पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. टप्प्याचा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लांब होता फलंदाजापासून आणि पंचांच्या आत समांतर धावा अवांतर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेची भर पडते आदिशक्ती यांच्या संघाच्या धावसंख्येमध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाते. 13 धावा झाल्यात. आता 9 मध्ये 16 समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटत. मोठा फटका तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चेंडू लांब होता फलंदाजापासून, परंतु हा डॉट बॉल. डॉट बॉल आणि धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या झाली ती 13 धावा. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कट करायचा होता, परंतु हा कट सक्सेसफुल होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतो दीपक यांच्या माध्यमातून. आणि शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू असणार या षटकातील. लास्ट बॉल, अंतिम चेंडू, 1 टू गो. त्या संदेशाने मागील ओव्हर मध्ये लास्ट बॉलवर येऊन चौकार मारला. तर संदेश यावेळी काहीच बॅकफुटला जात आहेत. यावेळी पुढे सरसावलेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. एकच धाव भेटणार. दुसऱ्या धावेसाठी कॉल होईल, परंतु वेटचा कॉल. एका धावेने समाधान मानायचं. एका धावेबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय. 2 षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद आणि धावसंख्या झाली ती आदिशक्ती 11 यांची 14 धावा. कुठेतरी या षटकामध्ये जर पाहिलं तर दीपक यांनी अवघ्या 5च धावा खर्च केल्या. आता 6 मध्ये 14, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 6 मध्ये देखील 14 धावा होऊ शकतात, परंतु फलंदाजी करावी लागेल विश्वनाथांना, फलंदाजी करावी लागेल संदेशांना. पाहूया गोलंदाजी मार्कवर कोण हे आव्हान स्वीकारणार आहे. 6 चेंडूसाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येणार आहे, कोणावर विश्वास दाखवणार आहे कॅप्टन, हे देखील पाहायचंय. 6-14, 15-15, 6 मध्ये 15, 14 झालेत. 29 करायचे. 14 झालेत आणि 15 धावा पाहिजेत.
6 मध्ये 15. हरीश येतात गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू त्यांच्या हातात. चेंडू सोपवण्यात आलेला आहे. विश्वास दाखवला आहे की आता 6 चेंडू तुला हाताळायच्यात हरीश आणि मॅच तुला जिंकून द्यायचे. परंतु समोर आहे संदेश आणि विश्वनाथ. 6 मध्ये करायचे 15. पुढे सरसावले. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते. डीप मध्ये खेळाडू आहे त्या, परंतु थोडस फाईन होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू होते ते पळत आल्याने एकदा पूर्ण केली जाते. आता 5 मध्ये 14 धावा आणि काहीतरी कर भावा. केलीस तर तुझीच हवा आणि आजच्या दिवसातील तू छावा. बघूया काय करतायत. राईट ऑफ द लेग साइड टाकला होता. पंचांच्या हात समांतर. व्हाईट बॉल. अवांतर धाव. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल हरीश यांना. आता 5 मध्ये 13. आडव्या बॅटनी खेळायचा होता. आडव्या बॅटनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपातील सिंगल नक्कीच पाहायला भेटतो. धावफलक 1 पुढे जाताना पाहायला भेटतोय. सतरा धावा झाले धाव फलकावर. आपण जर पाहिलं तर आता 4 मध्ये 12. कड्यामध्ये पाहिलं तर 12 वाजून गेलेत, परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार हे देखील पाहायचं आपल्याला. समोर आहे गोलंदाज. पाहिलं तर हरीश, बॅटिंग साठी विश्वनाथ आणि संदेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचचं हिरो बनायचंय. पाहिलं तर दोन्ही फलंदाजांकडे आणि पाहिलं तर गोलंदाजाकडे देखील संधी आहे. आणि संधी जी असते ना ती चायमध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. वेळीच तुम्हाला ते बिस्किट चायमधून बाहेर काढावं लागतं. त्यामुळे संधी आली होती. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉटमध्ये तिथे खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि चुकीचा थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली संदेश आणि विश्वनाथ यांनी. पुन्हा एकदा 2 धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय आपल्याला. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा झालेत. आता 3 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक षटकार एक चौकार, मॅच फिनिश होऊ शकते. पाहूया काय घडतंय. संदेश स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्कवर हरीश. एक चांगली मॅच. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळी आडव्या बॅटने ऑन साइडला खेळाडू आहेत डीप मध्ये, मिड विकेटला आणि चेंडूची फेकी करतील त्या दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो. या सतत 2 मध्ये 9, परंतु मॅच संपलेली नाहीये. 2 मोठे फटके आणि तुम्हाला मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. आदिशक्ती इलेव्हन यांना प्रयत्न करावा लागेल. विश्वनाथ यांना. गोलंदाजी मार्कवर हरीश तयार. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटच्या डोक्याच्या वरून जातोय. सीमा पार येतोय षटकार. विश्वनाथ यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अगदी महत्वाच्या क्षणी. मॅच संपलेली नाहीये. आता 1 मध्ये 3. एका चेंडू मध्ये 3 धावा आणि काहीतरी कर भावा आणि केलीस तर तुझीच हवा. मागाशीच म्हटलं होता. आणि या मॅचचा तू छावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम हा कंपल्सरी तुम्हाला पाळावा लागेल. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 3 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. आता 1 मध्ये 3. मॅच कोणाची होणार? विश्वनाथ थोडस फिल्डिंगला नहाळत आहेत. हाकू टप्प्याचा चेंडू यावेळी उडून दिलाय, भिरकवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा चुकीचा चेंडू आणि त्यावर विश्वनाथ यांनी चांगला समाचार घेतलाय. आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. एक षटकार एक चौकार महत्वाचा ठरला विश्वनाथ यांचा. आणि विजयाच्या दिशेने संघ आदिशक्ती इलेव्हन विजय संघाचा अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. गुड प्ले, वेल प्लेड.
चला नेक्स्ट मॅच लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. विजय संघ ठरतोय तो संजू लांजवळ यांचा संघ म्हणजे आदिशक्ती 11. एक षटकार एक चौकार. काय सामना पाहायला भेटला आपल्याला. 2 मध्ये 9 पाहिजे असताना एक षटकार आणि चौकार आला विश्वनाथाच्या बॅट मधून आणि हा सामना विजय ठरलेत. विजय संघाचं अभिनंदन. तर हार्ड लक टीम स्वराज्य स्ट्रायकर्स आपले देखील प्रयत्न खूप चांगले होते. हार्ड लक आणि बॅड लक. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची नेक्स्ट मॅचची. सालवेश्वर यश विश्वनाथ यायचंय मॅचचा हिरो ठरतायत. मगाशीच म्हटलं होतं या मॅचचा हिरो तुला ठरायचा आहे आणि हिरो ठरतायत खऱ्या अर्थाने विश्वनाथ यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. विश्वनाथ